तर नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 त्याच्यामधलं टॉपिक नंबर 5 संभाव्यता चालू केलेलं आहे. त्याच्यामधलं सॉल्व्ड गणित, त्याचे उदाहरणं आणि सराव संच 5.1 पर्यंत पूर्ण गणितं झालेले आहेत. आज पाहायचे आपल्याला सराव संच 5.2. त्या 5.2 वरचं बेसिक पण आपण कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर आपण डायरेक्ट चालू करू आहोत सराव संच 5.2. 5.2 मधलं प्रश्न क्रमांक 1 काय म्हणते बघा. त्याच्यामधलं पहिलं, तर खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना आराखडा S व त्यातील नमुना घटकांची संख्या नंबर ऑफ S लिहायचा आहे. त्याच्यामधलं पहिलं उदाहरण आहे, एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे. आता एक फासा आहे आणि एक नाणं एकाच वेळी फेकणे. आता बघा, एक फासा म्हटले की काय होते, 1 ते 6 आणि नाणं म्हटले की काय ते हेड कॉमा टेल. तर यस कसं दर्शवता येईल आपल्याला, पहिल्या कंसामध्ये 1 कॉमा H, 2 कॉमा H, 3 कॉमा H, 4 कॉमा H, 5 कॉमा H आणि 6 कॉमा H. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 1 टेल, 2 कॉमा टेल, असं कुठंपर्यंत 6 पर्यंत. हे झालं तुमचं एकाच वेळी एक फासा व एक नाणं वर फेकलं असतं. तर नंबर ऑफ एस किती आहेत मग तुमचे, टोटल 12 घटक आहेत त्याच्यामध्ये. तर बघा आता दुसरं काय म्हणते, प्रश्न क्रमांक 2,3,5 या अंकापासून अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी संख्या तयार करणे. तर बघा 2 अंकी संख्या कशा तयार होतात, 2, 3 आणि 5. तर याचे 2 अंकी संख्या तयार करायचे, पण अंकाची पुनरावृत्ती होऊ द्यायचं नाही. पहिली संख्या काय तयार झाली, 23, दुसरी संख्या 25, पुन्हा अजून 32, पुन्हा 35, पुन्हा हे 52 आणि नंतर 53. तर नंबर ऑफ एस किती आलेले आहेत, 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ एस आलेले आहेत तुमचे 6. त्याच्यानंतर आहे, एक 6 रंगाच्या तबकडीत वरील बाण फिरवल्यानंतर तो कोणत्या रंगावर स्थिर होते ते पाहणे. आता तबकडी फिरवलं असतं, आपल्याला कंपल्सरी माहिती आहे का कुठं स्थिर होणार आहे, नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच रंग लिहावे लागतील. तर त्याच्यामध्ये कोणता आहे बघा आता रंग, यस इक्वल टू नंबर, त्याच्यामध्ये जांभळा आहे, त्याच्यानंतर लाल, त्याच्यानंतर केशरी, त्याच्यानंतर पिवळा, त्याच्यानंतर निळा आणि त्याच्यानंतर हिरवा. म्हणजे आपल्याला कोणता रंग फिक्स येईल सांगता येत नाही. मग नंबर ऑफ एस काय येईल तुमचा 6. तरी अशा प्रकारे तुमचे 3 उदाहरण झाले. चौथा बघायचं लगेच. त्याच्यामध्ये चौथा उदाहरण काय म्हटले बघा. आता वर्ष 2019 च्या मार्च महिन्यात 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. आता सोबतच तुम्हाला कॅलेंडरचे एक फोटो दिलेला आहे, मार्च 2019. त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलेलं आहे, 5च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार. आता 5ची पट म्हणजे काय, 5, 10, 15, 25 आणि 30. महिना आपला 30चा असतो, म्हणजे 5च्या पटीतली संख्या फक्त 30 पर्यंत घेऊ शकता. आणि 5च्या पटीत संख्या 30 पर्यंत म्हणजे 5 × 30, म्हणजे एकूण टोटल नंबर ऑफ एस किती येईल तुमचे 6. तर बघा आता पहिला 5 तारखेचा वार कोणता आहे, पहिला 5 तारखेचा वार मंगळवार, ट्यूसडे. त्याच्यानंतर 5च्या पटीतली संख्या म्हटली, त्याच्यानंतर 5च्या पटीतली दुसरी 10 संख्या कोणत्यावरी आहे, सॅटरडे. त्याच्यानंतर संडे, त्याच्यानंतर फ्रायडे, त्याच्यानंतर वेडनेसडे, त्याच्यानंतर
मंडे आणि त्याच्यानंतर सॅटरडे. हे काय झालं तुमची तारीख, डेट बघा 5, 10, 15, 20, 25 आणि 30 हे तुमची डेट झाली आणि हे डेज. तर नंबर ऑफ इयर्स किती आले तुमचे 6. तर त्याच्यामध्ये चौथं आणि 5.2 मधला शेवटचा प्रश्न बघा काय सांगतो. 2 मुले आहेत म्हणजे मुलांची समिती नेमलेली आहे, त्याच्यामध्ये B1 आणि B2 आहे आणि 2 मुली आहेत G1 आणि G2. त्याच्यामध्ये तुम्हाला एक 4 क्वेश्चन दिलेले आहेत सब क्वेश्चन खाली, ते लिहायचं आहे. आता 2 मुलांची समिती म्हटलं की काय ते दोन्ही काय येईल तुमचं बॉईज येतील. म्हणजे मुलांची समिती म्हटल्यानंतर काय येईल B1 आणि B2. नंतर सेकंड प्रश्न काय म्हटले बघा, 2 मुलींची समिती म्हटल्यावर काय येईल G1 आणि G2. तिसरा क्वेश्चन काय म्हटले, एक मुलगा आणि एक मुलगी यांची समिती म्हटले. आता एक मुलगा आणि एक मुलगी म्हटल्यानंतर काय येईल, ह्या दोघांची मिळून समिती होईल B1 G1, B1 G2, B2 G1, B2 G2. किती येईल 4. एक मुलगा आणि एक मुलगी यांची समिती मिळून हा तयार झालेला आहे संच. आणि शेवटचा प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला की नमुना अवकाश काय येईल. आता नमुना अवकाश काय येईल या दोघांचं मिळून बघा. आता B1 B2, त्याच्यानंतर B1 G1, त्याच्यानंतर B1 G2, त्याच्यानंतर B2 G1, B2 G2 आणि शेवटचा येईल तुमचा B1 G2. अशा प्रकारे तुमचं हे सराव संच 5.2 संपलेला आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण गणित शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एकदम सिंपल आणि सोपा चॅप्टर आहे 5वा. येत्या 2 दिवसामध्ये हा टॉपिक संपल आणि लगेच आपण 6वा टॉपिक चालू करू. तोपर्यंत धन्यवाद. उद्या 5.3 घेऊन याच वेळी याच ठिकाणी पुन्हा भेटू. नमस्कार.